16,000 हरकती आलेल्या आहेत, त्यावरती आपली भूमिका काय, आपण काय म्हणतो? कोणत्या आल्या? कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडतायत की कायदा आल्या काही अडचण नाही, ते करणार आहे, मराठ्यांना माहिती आहे. परंतु मराठा बांधवांना या कामातून माझी जेवढे आपल्या अभ्यासाचे जे होते बांधव यांनी सुद्धा सगळ्या कायदा सगळ्या शहरांचा मजबूत बनण्यासाठी तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या. आपणही मराठा समाजाला ताकदीनं सगळं निवेदन सचिवांकडे सरकारकडे जाऊ द्या, ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. कारण त्यांचं तर यांना रेट घेतं का आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते असं करायची गरजच नाही. परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावधू, आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही माझं आव्हान आहे की आपण आपले जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना फोन करून सांगा, त्यांना निवेदनं द्या. 15 तारखेला जे अधिवेशन सगळ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी सगळ्या आमदारांना माझंही सगळ्या आमदारांना आव्हान की आपण सगळ्यांना मराठा कायद्याच्या बाजूनं मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं या विषय मांडावा. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणता आमदारांनी आपल्या बाजूला बोलतो हे मराठा समाजही बघणार. सर, आज प्रकाश शेंडेंनी असं म्हटलंय की आता ओबीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून. राजकारणाबद्दल म्हणायचं ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत? या 2-3 बार विचारले. ज्या काही कुणबी नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते जुन्या आहेत का नवीन आहेत? जुन्या आहेत ना, तेव्हाच तर नवीन सापडतात ना. जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात? जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना. जुना एखाद्याला जमीनच नाही, तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा 7-12 मास जेव्हा सापडला मग आपल्या आज्याकडे होता, मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहे. मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आला, विरोधकावर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवांवर केसेस पडलेले आहेत, अजूनही ते मागे घेतलेले आहेत, काय सांगायचं? मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. मराठा समाजाने राज्यभरातल्या त्यांना सेवा करण्यासाठी एकदम चांगला आणि जो आपण मुद्दा मांडला की आंदोलन महाराष्ट्राचे सगळे सर, आजचं सगळं भाषण बघितलं, सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात. कारण मी वाटतच नाही कोणा विनाकारण, कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो. तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट 5 मिनिटला करून बघा, एकाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्या शब्द नाही, त्याला मात्र सुट्टी नाही. कारण तो गोरगरिबाचा ओबीसीचा नाही, मराठ्यांचा नाही, ते कोणाचंच नाही. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की पहिला लढा जो आपला झाला. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला